श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना, मस्तच राहा. तर मी आहे प्रांजली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर चला, आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे. तर बैल शर्यत. तर मी हे सेकंड टाईम बैल शर्यत बघत आहे. मला तर खूप आवडलेलं आहे. तर राशेगावातली यात्रा असल्यामुळे मी बैल शर्यत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. शॉर्ट क्लिप तुमच्यापर्यंत पोहोचवते मी. तर मी तशी तर विदर्भातली आहे. मला हे पाहून खूप छान वाटते आणि नवीन वाटते. त्यामुळे मी हे सेकंड टाईम बघत आहे. आदल्या वर्षी व्हिडिओ मी केला होता. मला खूप छान वाटलं बैलगाड्याची यात्रा ही बघून. तर मी पुन्हा तुमच्याबरोबर शेअर करते आणि तुम्ही पण छान मस्त बघा आणि पूर्ण बघा पण माझा व्हिडिओ. तर चला, तर मी सकाळची तुम्हाला क्लिप दाखवलेली आहे. ते वाजत ते जे प्रमुख पाहुणे आहेत ते आलेले होते. त्यामुळे मी छोटंसं तुमच्याबरोबर शेअर करते. आणि आता 11:30 झालेले आहे. तर मी म्हटलं चला आपण एक वेळा बघून घेऊ. तर मी जात आहे बैल शर्यत बघायला. तर 11:30 वाजलेले होते. तर ते अनाऊन्स करत होते की अजून 250 सव्वा 200 बैलगाड्या राहिले, म्हणजे अजून बाकी आहे. म्हणजे 275 असं काहीतरी झालं. म्हणजे हा पहिला दिवसचा व्हिडिओ आहे मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर हा रामचंद्र शिंदे आणि प्रत्येक खेळ वहिले काढराम वसंतराव ठोंबरे, सोहमदादा मारुती आंध्रे, देवदादा नवनाथ भाऊ आंबोले आपल्या कमिटीच्या वतीनं सरचं स्वागत. परिषदेला गाडा मालक भगवान शेठ आंबोले आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत, अभिनंदन. शरदराव मोहिते उद्योगपती चेअरमन सरोवराला स्वागत. माऊली शेठ पोट्टे, बाळासाहेब मोहिते चेअरमन सरोवराला स्वागत. भैरवनाथ महाराज यात्रेच्या निमित्तानं भोसरी नगरीचे प्रसिद्ध उद्योगपती फायनान्स सम्राट आदरणीय नंदकुमार काशीनाथराव फुगे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. भैरवनाथ महाराज यात्रा कमिटीच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सुरेश भाऊ गोरे बैलगाडा संघटनेचे आज यात्रेचा पहिला दिवस असून खूप कमी गर्दी होती. खेड तालुक्याचा हिंद केसरी मन्याबाई बैलाचं नाव आहे. तर हा सकाळीच वारल्यामुळे त्यामुळे खूप कमी बैलगाड्या आणि यात्रेतली खूप कमी लोक आलेली होती. तर त्यामुळे यात्रेत खूप कमी गर्दी होती. कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे गावामध्ये आणि 28 तारखेला दुसरा दिवस आहे यात्रेचा. तर तुमच्याबरोबर मी दुसऱ्या दिवसचा ब्लॉग नक्की शेअर करेल आणि जेवढं माझ्याकडून शक्य असेल तेवढं कर, पण नक्की माझा पूर्ण नक्की व्हिडिओ बघा. तर चला, मी थोडंफार एन्जॉय केलं बैलगाड्याचा. मी म्हटलं चला, खूप ऊन असल्यामुळे म्हटलं चला आपण भेळ खाऊन घेऊया. माझे मिस्टर बोलले की यात्रेतली भेळ खूप छान असते. तर मी यांच्याकडे आलेली आहे. तर बघूया टेस्ट कशी आहे. तर मी पार्सल घेते, माझ्या घरी जाऊन मी खाणार. आणि मी म्हटलं थंड करायचं आहे तर ज्यूस पिऊन घेते. तर चला
अशा प्रकारे मी नंतर घरी गेली आणि नंतर 5 वाजता आली. तर ही फायनलच्या जोड्या सुरू होत्या. तर फायनलमध्ये कोणाला बक्षीस भेटलेलं आहे ते तुमच्यापर्यंत मी नक्की शेअर करते. तुम्ही पूर्ण नक्की व्हिडिओ बघा आणि 28 तारखेचा पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ. तर लवकरात लवकर अपलोड करणार. तर पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका. तर चला पुढच्या ब्लॉगमध्ये आपण नक्की भेटू. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आता पहिल्या भेटण्याला फायदा काय? बघा पहिले भेट कळवांच्या रोषामुळे खोबरे असता घाटाचा राजा